हा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याच गोविंद माधवा याच देही गोविंद माधवा याच देही घेता ज्ञान त्रिपुरी वेगळा देही घेता ज्ञान देही घेता ज्ञान त्रिपुरी वेगळा देही घेता ज्ञान त्रिपुरी वेगळा वेगळा सहस्र दडी उगविला सूर्य जैसा सहस्र दडी उगविला सूर्य जैसा सूर्य ज्ञानदेव मने नयनाच्या ज्योती ज्ञानावे रूपी ज्ञानावे रूपी तुम्ही जाना ज्ञानावे रूपी तुम्ही जाना मने नयनाच्या ज्ञानावे रूपी तुम्ही जाना ज्ञानावे रूपी तुम्ही जाना ज्ञानावे रूपी विठोबार कुमार गोपार कुमार गोपार जय जय गोपार कुमार जय गोपार जय जय गोपार कुमार जय गोपार जय जय गोपार जय जय गोपार कुमार जय जय गोपार कुमार जय जय गोपार कुमार जय गोपार कुमार जय गोपार कुमार जय गोपार कुमार पुंडलिका वरद हरि श्री नामदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्मली सद्गुरु निंबडे बाबा बोलो जगन्नाथ बाबा की जय श्री शनि भगवान की जय चला एक बाई हळद कुंकू लावून देतात तिकडे सेवेला कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तुझी जाणे मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याच देही घेता ज्ञान त्रिपुडी वेगळा सहस्र दळी उगविला सूर्यैसा ज्ञानदेव मने नयनाच्या ज्योती या नावे रूपी ती तुम्ही या विठ्ठल विठ्ठल टाळ्या
शुभ पर्व आहे आणि शुभ पर्वावरती ज्यांच्या मंदिरामध्ये आपल्याला हा असा सुंदर असा गुरुपौर्णिमा गुरु उत्सव आणि भाग्याच्या उदय म्हणजे की आज जो दिवस आहे नाही का 15 ऑगस्ट, ज्यांनी रक्ताचे हाडाचे काळे केले, रक्ताचा पाणी केला, ज्यांनी धर्मासाठी प्राणाची आहुती दिली, ते नौजवान, त्यांना एक प्रणाम सलाम. कारण ते आहेत म्हणून लक्षात ठेवायचं, ते आहेत म्हणून हे भजन इथं आहे. आणि ते जर नसते ना सीमेवरती, हे सगळं भजन गिजन अगोदरच बंद झालं. पण लोकांना ते कळत नाही, अजून कळत नाही. ये मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद है उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय जय शनी महाराज यांच्या समोर आपला श्री ज्यांच्या समोर आपल्याला आपला कार्यक्रम करून घ्यायचा आहे, असे जे शनी मंदिर, कोणतं गाव येतोय? चंद्रपूरच म्हणून काहीतरी नाव, या गावाचं नाव आहे ना इथं. मोरवा उर्फ चंद्रपूर असं म्हणता येईल. कारण यांचे जर चरित्र जर थोडंसं बघितलं, शनिदेवाला एकच पत्नी होती, तिचं नाव होता संध्या. हे सांगावं लागतं त्याचं असल्यामुळे थोडक्यामध्ये. आणि संध्या ही मुलगी विश्वकर्माची. विश्वकर्मा आपले घर बांधतो त्याला आपण बेलदार किंवा मिस्त्री म्हणतो, आणि देवाचे घर बांधतो त्याला विश्वकर्मा म्हणतो. विश्वकर्माची मुलगी ही संध्या कोणाला दिली? सूर्यदेवाला. सूर्यदेवाला दिली. पण सूर्यांचं तेज, अघटित तेज, तेजानमय तनो अंबे प्रचोदया, म्हणजे ते सूर्याचं तेज कुणाला सहन होत नव्हतं? संध्याला. संध्याला ते सहन न झाल्यामुळे संध्या विचार करतो की मी माझ्या मताप्रमाणे मी पतिवरला, पण हे तेच तिला सहन होत नाही. मग कोणाची? संध्या कोणाची पूजा करतो? मृत्यू लोकाचा देव. लक्षात ठेवायचं. ब्रह्मदेव ब्रह्मलोकात, विष्णू वैकुंठ लोकात, आणि महादेव आपल्या लोकात. म्हणजे या मृत्यू लोकाचा देव भगवान शंकर. कळलं का? चला एक भाग इकडे. मंदिरामध्ये मूर्ती दिसतो त्याला शंकर म्हणतात. 3.5 हाताच्या शरीरामध्ये शिवरूपाने वास्तव्य करतो त्याला शिव म्हणतात.
महादेवाचा भक्त जसा नंदी, तसं या शिवाचा भक्त जीव. लक्षात ठेवायचं. या संध्येला सूर्याचा तेज सहन न झाल्यामुळे हिने काय केला, मी माझं तपोबल वाढवण्याकरिता जावं आणि तपोबल वाढल्यामुळे ते तेज मला सहन होईल, पण तोपर्यंत सूर्यदेवाजवळ कोण राहील, म्हणून या संध्येने स्वशक्तीने आपली एक मैत्रीण म्हणा, 2 बायका असतात त्याला काय म्हणतात, जावा. तर तपोबलाने छाया तयार केली, कोण, संध्याने. आणि मग संध्या निघून गेली अरण्यामध्ये. न लगते सायास जावे वनांतरा, हा भाग इकडे लगाय. आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर कोणाचा तप करतो, लक्षात ठेवायचा. संसारामध्ये विघ्न येतो म्हणून संध्या एका अरण्यामध्ये गेल्यानंतर एका घोडीचे रूप धारण करतो आणि तिथं तप करतो. कोणाचा, भगवान शिवाचा. तोपर्यंत साया 3 लेकराला सांभाळतो आणि त्या स्थितीमध्ये ही साया गरोदर राहतो आणि गरोदर राहिल्यानंतर तिलाही ते सहन होत नाही. सूर्याच्या तेजामुळे शनिदेवाचा जन्म झाला. ते सहन न झाल्यामुळे ते काळसर बाळ जन्माला. सूर्यदेवाने आक्षेप घेतला संध्यावरती, हे बाळ माझं नाही आहे. मग हे आहे कुणाचं, नाही म्हणे, ते मला माहीत नाही, पण ही बाळ माझं नाही, कारण मी सूर्यदेव आहे. माझं तेज कसं आहे, माझं तेज बल कसं आहे, माझं प्रखट बल आहे. तेजस्वी बाळ माझ्यासारखा जन्माला यायला पाहिजे होतं, पण म्हणे आला नाही. त्याचा अर्थ हे बाळ माझं नाही आहे. येतपर्यंत याचं हे थोडंसं वादविवादाचं तयार झाला, पण नाही इलाज असतो. संध्या भगवान शंकराला प्रसन्न करून घेतात आणि नंतर बाळाचा निवाळा लागतो. तो भगवान शंकर सांगतो, चिंता करायची नाही. 9 ग्रहामध्ये पहिले प्राधान्य तुला. लक्षात ठेवायचं, 9 ग्रहामध्ये पहिले प्राधान्य तुला. आणि आजपासून तुझं नाव संगमेश्वराय नमः. शनिदेव पहिले प्राधान्य तुला. पण सगळ्या देवाचंच नाही, सगळ्या सृष्टीचं. मनुष्य या मृत्यूलोकात आल्यानंतर बरे वाईट कर्म करतो म्हणून त्याच्याकडे न्यायाधीश पदवी दिली आहे. सगळ्यांचा न्याय लावणारा शनिदेव आणि तुमच्या कर्मानुसार फळ देणारा शनिदेव, असे हे शनिदेवाचं महत्त्व आहे. आणि म्हणून सगळ्या देवामध्ये पहिले प्राधान्य त्याला शनी. आणि म्हणून आज या शुभपर्वावर शनी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव समजा, स्वतंत्र एक दिवस, एक मोठा दिवस तो समजा. ते दिवसही शनिवार त्याचं तेही समजा. आणि या मृत्यूलोकाचा चिरंजीव स्वामी भगवान हनुमंतराया तेही त्याचं समजा. आणि तुम्ही कार्यक्रमाला सगळे कामं टाकून आले तर तुमचे भाग्य समजा. कळलं का? आणि अशी ही शनी महाराजाची जन्मकथा आहे. बोलो श्री शनी भगवान की जय. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे होतो. सद्गुरु सारिका 2 भाग आहे. सद्गुरु सारिका असता पाठीराका, इथराचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तरवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांग जोडी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो,
आता उधारिलो गुरु गुरु में. जय जय गुरु महाराजा गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराजा गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु, 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 जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराजा गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराजा गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तुझी जाणे. मी त्वा हा विचार विवेके सुधावा, गोविंद माधवा याचने. देही घेता ज्ञान त्रिपुडी विघडा, सहस्त्रदळी उगविला सूर्य जैसा. ज्ञान देव मने नयनाच्या ज्योती, या नावे रूपी ती तुम्ही जाना. कळलं पांकर शेड. या अभंगामध्ये महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज त्यांचा अधिकार बघा. ज्याला वयाच्या, कळलं का, ज्याला वयाच्या कोणत्या वर्षी, एवढे 16व्या वर्षी, वयांच्या 16व्या वर्षी ज्याला 56 भाषा अवगत. किती भाषा? हा, आपल्याला फक्त 3च येतात. हा, 3च. म्हणजे आपली जी भाषा आपल्याला कळत नाही. आता मराठी मागे राहिली. हा, आणि खरं दुःखाची बाब आहे. काय संस्कृती, काय धर्म, काय नीती आहे. मुलाला इंग्रजी समजतो, मराठी कळत नाही. आता काळानुसार बरं म्हणायचं का चांगलं म्हणायचं? बरं म्हणजे चांगलं, चांगलं म्हणजे बरं. पण नाही. ये चरित्र जाएगा फिर देश रोएगा, ये चरित्र जाएगा फिर देश रोएगा. सच्चा धर्म नहीं जाना रे भाई तूने, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना रे भाई, रे भाई. काय वर्णन. आता इकडे लक्ष द्यायचं. सत्य काय हे अजूनही कळलं नाही. प्रत्येक माणसाने याचं उत्तर द्यायचं. तुम्ही इथं जे सगळे बसलेले लोक आहात, आज आलेले लोक आहात, कळलं का? कोणाच्या भरोश्यावर बसले तुम्ही सगळे? उत्तर द्या ना. कोणाच्या भरोश्यावर बसल्या? असं विचारल्यानंतर प्रत्येक माणसाचं उत्तर निघेल देवाच्या भरोश्यावर, असंच म्हणेल ना. मग कोण देव? कोणाला देव म्हणा? देव देव कोणा म्हणावे, वर्म कळे ना गुरु किल्ली. खरा देव तो वेगळा राहिला, पोथी वाचून वाट चुकली.
खरा देव तो ओ वेगळा राहिला, पोती वाजुनी वाट कळलं का? देव देव कोणा म्हणावे, वर्मकडे ना गुरु किल्ली, खरा देव तो वेगळा राहिला, पोथी वाचून वाट. आता ओळखायचं ही संधी आहे. आणि त्याच्याकरिताच अभंग आहे. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. कोणाला सांगितलं आहे? कोणाचे घर आहे हे? घर कोणाचं आहे? हे जे घर आहे, आपले जे घर आहे, हे घर गुबडे साहेब हे आहे शरीराचे. खरं घर आपलं नाही आहे. राहण्यासाठी या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शरीरासाठी ते घर आणि या जीवाचा उद्धार होण्याकरिता 3.5 हाताचं हे घर. त्या घरावर तुमची सत्ता नाही ना, याही घरावर तुमची सत्ता नाही. देह हे काळाचे, हे हे तिकडे गेलाय. काय आहे? देह हे काळाचे, धन कुबीराचे, ते मानवाचे काय आहे काय आहे? आता मला सांगा, कोणाकोणाला वाटतो म्हातारा व्हावा असं वाटत होता? वाटत होता का? मग काऊन झाले नाही? हे जर आपल्या हातामध्ये असतं, वाटतो का म्हातारा झालो पाहिजे, तंगडं चाललो पाहिजे, लंगडं चाललो पाहिजे, डोळ्यावर नाही दिसत कोणाही कुठे गाडी चालवलं पाहिजे असं वाटतो का? नाही. मग या शरीरामध्ये लक्षात ठेवायचं सत्य ज्ञान, आणि हे दुःख ज्ञानेश्वर महाराजाला झाला आणि म्हणून त्याने शब्द वापरला, लोपले ज्ञान जगी. काय ज्ञान? कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तुझी जाणे. आत्मा रामा. चला, देवच कळत नाही हो लोकांना आतापर्यंत. हरिपाठामध्ये एका मिनिटासाठी जा, कोणाला देव म्हणतात? हरिपाठ सांगतो. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम नघाली. कोणाला कोणाला देव? देव कोणाला म्हणतात? माऊली देव कोणाला म्हणतात? एक हरी आत्मा जीव. आता हे ठिकाणही लोकांना माहिती. जीवाचं ठिकाण नाभिस्थान आहे, लक्षात ठेवायचं. आणि गुरुदेव सेवा मंडळाची जेवढे मंडळी काही असतील त्यांनी ती आरती डोक्यामध्ये आणायची. मग समजला तुम्हाला ते कुठं आहे जीवाचं ठिकाण. जीवाचं ठिकाण नाभिस्थान आहे. आणि या जीवाचा संबंध जोडलाय या आत्म्याशी. जन्मापासून मरेपर्यंत हे तुमच्या सोबत आहेत. या शरीराला एक दिवस देह हे काळाचे, या शरीराचा जेव्हा नाश होईल, याला कळे पडेल, हे शरीर सळेल, त्यावेळेस तुम्हाला सगळे लोक सोडून पडतील, पण हा पडू शकत नाही. शेवटच्या सणापर्यंत राहतो. हे आहे ज्ञान. आणि इकडे लोकांचं लक्ष नाही.
काय आहे लक्षात? मनुष्याला वाटतो मनुष्य जन्म मिळाला, खाणे पिणे जगणे बस आणि मरणे संपलं. नाही, याच्याकरिता मानव शरीर नाही मिळाला. नाही, लय दुःख आहे हो. जन्माला येणं सोपं आहे आणि मरणं कठीण आहे. पण राष्ट्रसंत तुकडोजी बाबा सांगतात मरावीच लागेल. मरणा हक का, मरना हक का पाना है जीना. मरणा हक्कावर. शरीर सोडणं हे निसर्गाचा नियम आहे. या शरीरामध्ये दोन गोष्टी अमर आहेत, एक जीव आणि आत्मा. आणि हे जर तुम्हाला कळलं, लक्षात ठेवायचं, हे जर तुम्हाला कळलं तर ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ. कळलं का माझं बोलणं? नीट लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला समजलं, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, ऊर्जवा वैकुंठ मार्ग सोपा. मग त्या हरीचं स्मरण करायचं कुठं 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 करायचं? नीट आहे का? जास्त वेळ प्रवचन नाही आहे, समजल्या पाहिजे ना. अक्का औक्ष वाऱ्याच करत राहिलो, वाऱ्या करू याच्यातला भाग नाही. ज्ञानदेव मौन. मौन शब्दाचा अर्थ काय आहे? मौन शब्दाचा अर्थ काय आहे? मौन शब्दाचा अर्थ आहे बडबड करून का, बोलून का? डुकर. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोने श्री हरी जपे सदा. आणि म्हणून त्याच्या बरोबर सगळे बसले. हे समजलं पाहिजे, हे शोधल्या पाहिजे. आणि हे गुरु शिवाय नाही, गुरु नहीं हो. लाखों गुरु है जगत में पर ये कभी सब स्वार्थ के आसरे डंका बजाते. सद्गुरु वाचुनी सापटेना सोये, धरावे ते पाय आदि आदि. गुरु आणि सद्गुरु यामध्ये फरक आहे. गुरु हा शरीराला लाभतो. कळलं का माझं बोलणं? एक जीव, एक शरीर दुसऱ्या शरीराजवळून दीक्षा घेणे, जे मंत्र असेल ते देऊन टाकणे, हे शरीराचे गुरु. पण जीवाचे गुरु आहे सद्गुरु. सद्गुरु म्हणून इकडे लक्ष ठेवायचं. सद्गुरु वाचुने सापटेना सोयी, धरावे ते पाय आधी आधी. आता गुरु कोणाला म्हणावा आणि सद्गुरु कोणाला म्हणावा, इथं अडचण आहे. हा, बऱ्याच लोकांचा भ्रम झालाय गुबडे साहेब. एक गुरु करणे म्हणजे या गुरु आणि दुसरा गुरु करणे म्हणजे सद्गुरु. तसं नाही आहे. नाही नाही, जो खुद की पहचान दे ऐसे गुरु पर ज्ञान दे. तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं का हे जीवाचं ठिकाण आहे. आणि तेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा सांगतात. षट चक्राचे
देव वंदिले. नीट लक्षात ठेवायचं बघा. ते सगळं फिरून आले सगळे, आणि सगळं फिरून आल्यानंतर त्यांचंच प्रमाण आहे. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. आता पागल नाही म्हणतील का लोक? नाही, मंदिरामध्ये देव आहे आणि महाराज म्हणतात नाही दिसला. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. म्हणून या मागे फिरलो, आलो रे यात्रा करून आलो म्हणे मी. म्हणून या मागे फिरलो, दारी झोपडीत शिरलो. हसून या सांगतो रांजल्याची सेवा करी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. म्हणून षटचक्राचे देव वंदिले, तीर्थाटन झाले. पाहून सद्गुरु काय. आता लावा बरं गणी. षडचक्राची देव दिली द्विदल पंढरपुरी पाहुनी मन पाहुनी सगळी मन आनंदित झाली. लहान बाई कोणता शब्द वापरलाय? कुठं आहे षटचक्र? अरे गीताचं नाही, लक्षात ठेवा. ग्राम गीता नाही, तिचं वर्णनच आहे. पण लोक आता शुद्धीवर नाही राहिले, पहिलीची उभी आहे. सर्व गावाशी सुखी आहे का नाही? सर्व गावाची सुखी करावी, अन्नपत्र वस्त्रादी द्यावी, आपण स्वतः दुःख भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. आहे का नाही उभी? मग गुरु आणि सद्गुरु याच्यामधला फरक का? षटचक्राचे देव वंदिले, तीर्थाटन झाले. आता कुठं आहेत गुरुदेवा? इकडे बाबा. हा, आता लावा. कुठं आहे षटचक्र? नाही, ती आरतीची वंदनी महाराजांना बनवली आहे. सगळं तीर्थाचं पुण्य कुठं आहे? षटचक्र कुठं आहे? इथंच आहे. म्हणून पहिले उठ्ठाबरोबर पहिले पूजन गणपतीचे होतो. त्याला मूलाधार चक्र म्हणतात किंवा स्वाधिष्ठान चक्र म्हणतात. आणि त्याचा ठिकाण आहे गुदस्थान, आणि तिथं देवता आहे गणेश. आणि म्हणून संत पहिली पूजा करतात. प्रथम तुला वंदितो दुपारा, प्रथम तुला वंदितो. पहिलं ठिकाण त्याचं नाव आहे मूलाधार चक्र म्हणतात. तीन बंध आहे आणि तिथं जीव फसलेला आहे. भक्ती करता कोणाची? सत्य जर समजला असता, श्रीरामासी राम ठाऊक असता, तरी का शरण जाता वचिष्ठासी. रामदेव होता. का गरज होती रामाला गुरु करायची? रामच तो देव आहे. का गरज होती कृष्णाला सांदीपाणीकडे जाऊन गुरु करायची? का गरज असतो गुरुजवळ जाण्याची? आले महाराज, मग गळ्यामध्ये माळ टाकून दिला, गंध लावून दिला, रामकृष्ण हरिमा. असं आहे का? सद्गुरु षटचक्र
पहिला चक्र त्याला आधार चक्र म्हणतात. आधार का म्हणतात? सगळे चक्र त्याच्यावर एकावर ठेवले आहेत म्हणून त्याला आधार चक्र. आधार चक्राचं ठिकाण आहे गुदस्थान, देवता आहे गणपती आणि अक्षर आहे 4. व स स स, 1 व आणि 3 स, ती गणेश. दुसरं चक्र आहे, लक्षात ठेवायचं. दुसरं चक्र आहे लिंगस्थान. तिथं ब्रह्मदेवाचं आसन आहे कुबळेश्वर, आणि म्हणून तो ब्रह्मदेव जगाची उत्पत्ती करतो. करेक्ट. हे आहे ज्ञान. ब्रह्मदेवाचं ठिकाण लिंगस्थान आणि विष्णूचं ठिकाण आहे नाभिस्थान, म्हणून दया उत्पन्न होतो. 4 नंबरचा चक्र आहे हृदयस्थान. विशुद्ध नावाचा चक्र आहे कंठस्थान. आज्ञा नावाचा चक्र आहे नासिस्थान. म्हणून जगन्नाथ बाबा त्या समाधीमध्ये राहतात. तिथे संत नित्य करतात ते स्नान, रजतम दैन सहारोनी. इथं योगी लोक ध्यान करतात. गजानन बाबा ध्यान इथं करतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज ध्यान इथं करतात. भगवान शंकर सगळे लोक त्याला देव म्हणतात. मग भगवान शंकर देव आहे. लोक यात्रा करतात, तीर्थ करतात, व्रत करतात, महादेवाला जातात. मग भगवान शंकर कोणाचं ध्यान करतो? आता देव आपुल्या अंतरी